आणि आता विधानसभेच्या तयारी संदर्भातल्या बातम्या। अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत। मनसे नेते सरचिटणीस यांच्या बैठकीत अमित ठाकरेंकडून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून बाहेरच्या राज्यातील नेत्यांची फौज मैदानात। विविध राज्यातील नेत्यांकडून घेण्यात आलाय राज्यातील सद्यस्थितीचा आढावा। राज्यव्यापी दौऱ्यानंतर नेत्यांची भाजप मुख्यालयात चर्चा। अनिल देशमुखांच्या काटोल मतदारसंघात युवक काँग्रेसचे महासचिव याज्ञवल्क्य श्रीकांत चिजकार यांचं हे इच्छुक आहेत। तर गेल्या 3 वर्षांपासून मतदारसंघात मोर्चे बांधणी सुरू आहे। मी काटोलमधूनच लढणार, देशमुख कुठून लढणार हा त्यांचा प्रश्न आहे। जिजकरांचा मागे न हटण्याचा निर्धार। इंदापूर येथील मुस्लिम बांधवांनी हर्षवर्धन पाटलांना तुतारी घेण्याची केली विनंती। भाऊ, तुम्ही तुतारी हातात घ्या, आमचं तुम्हाला एकगट्टा मतदान होईल। मुस्लिम बांधवांचा हर्षवर्धन पाटलांना आग्रह। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये राजकारण। दादा गटाचे आमदार राजू नवघरे यांचा पूर्णा साखर कारखान्यातील गोंधळावरून पवार गटाचे जयप्रकाश दाडेगावकरांना मक्तेदारी चालू न देण्याचा इशारा। जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोपडेंचा राजीनामा। दिलीप खोपडेंचा 21 सप्टेंबरला शरद पवार गटामध्ये प्रवेश। गिरीश महाजन विरुद्ध दिलीप खोपडे लढत होण्याची शक्यता आहे। अजित पवारांचे निकटवर्तीय वरुड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात शरद पवारांकडून तगडा उमेदवार मिळण्याची शक्यता। शिवाजी शिक्षण संस्थेचे प्रमुख हर्षवर्धन देशमुख पवार गटाकडून लढण्याच्या तयारीत, तर काँग्रेसकडून विक्रम ठाकरे इच्छुक। कर्जत खालापूरमध्ये ठाकरेगडाला खिंडार। आमदार महेंद्र थुर्वे यांच्या नेतृत्वात शेकडो शिवसैनिकांची घरवापसी, तर 2 माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश। राष्ट्रीय समाज पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष विनायक रुपनवर यांनी घेतली आहे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांची भेट। दौंडच्या उमेदवारीसाठी चाचपणी सुरू। विनायक रुपनवर यांची माहिती। राहुल कुल आहेत दौंडचे विद्यमान आमदार।